योग होते. एक तर अमावास्याही होती आणि दुसरं प्रकरण ग्रहांच्या पैकी शनेश्चराची जयंती होती. शनी या देवतेचा पांचाळेश्वर तीर्थक्षेत्राचा, आपे गावाचा, राक्षस भुवनचा आणि पैठणचा निकटवर्तीय संबंध आहे. आपल्याही पैठणात आतल्या देऊळवाड्यात जाताना शनी गणेशाचं एक मंदिर आहे. अंमळनेरकराच्या मठाच्या समोर, पूर्वीच्या शंकराचार्यांच्या मठाच्या समोर शनी गणेश मंदिर आहे. आदरणीय नामदेव महाराज त्याची आख्यायिका, इतिहास, संशोधन असं आहे. पार्वतीला जेव्हा पुत्र झाला स्वानंद, त्याचं पुढे नाव वेगळे वेगळे झाले. गजानन, गणपती, भालचंद्र, लंबोदर, धूम्रकेतू इत्यादी नावं त्याची पुढं झाली. तो मूळ गणपती विष्णू स्वरूप आहे. म्हणून अथर्व ऋषींनी त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं अंडरलाईन करा, विष्णुस्त्वं. पार्वतीची अपेक्षा अशी होती की मला विष्णूसारखा मुलगा व्हावा. विठ्ठल विठ्ठल आला. त्याप्रमाणे भगवान विष्णू परमात्मा पार्वतीच्या उदरी अवतीर्ण झाले. झाल्यानंतर सगळ्या जगातल्या देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली. त्या काळात गुलालाच्या तत्सम जे काही वस्तू असतील त्या समर्पित केल्या, अक्षत समर्पित केल्या आणि सगळ्या जगात बोलबाला झाला की पार्वतीला, भगवान शंकराला ज्या काही संतती आहेत, कार्तिक स्वामी म्हणजे षडानन, त्याचबरोबर अशोका कुमारी नावाची कन्या आणि हा विष्णू स्वरूप झालेला भगवान श्री गणेश, त्यानंतर शंकराचे जे अवतार आहेत, वीरभद्र, रुरु भैरव, आशितांग भैरव, बालभैरव, रुद्रभैरव इत्यादी, ज्योतिबा, खंडोबा, श्रीमन निवृत्तीनाथ दादा, आद्य शंकराचार्य, छत्रपती शिवराय, ही भगवान शंकराचे अवतार आहेत. परंतु आपल्या पत्नीला झालेला पुत्र, आपला झालेला पुत्र विष्णू स्वरूप, त्या लेकराचं कौतुक करण्यासाठी जगातल्या सगळ्या देवी देवता आल्या. गाणपत्य ऋषीमध्ये विठ्ठल मला यादी दे रे, गृत्समद, भृगु, गार्ग्य, सुधाकर, गणकाचार्य हे 5 आचार्य गणपतीचं कौतुक करण्यासाठी आले. जसं कृष्णलीला सगळे बुवा सांगतात काल्यात, गर्गाचार्य, महाबळ भट्ट ही यादी येते, तसं गणेशाच्या लीलेत हे गाणपत्य आचार्य आहेत, ज्यांचे मी नावं सांगितले आत्ता. ते आपापल्या पद्धतीनं सगळ्यांनी दुर्वांकूर आणि लाल, आवाज वाढू नका हो, आवाज कमी करा. दुर्वांकूर, लाल फूल कमी करा, आवाज कमी करा. कोणाला ऐकू जायचं? पैठणला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला नामदेव महाराज प्रचंड शांततेची सवय.
मी बड्या बड्या कॅबिनेट मंत्र्यांचे, खासदाराचे कीर्तन चालता चालता जय विठ्ठल केलेत. आता ही नाथाच्या दरबारातली सेवा आहे, थोडी करतो आणि जातो माझा मी. गाड्यांचा आवाज, जनरेटर मी नाही सहन करत ते. सगळ्यांनी कोड कौतुक केलं, आवाज कमी करा, आवाज कमी करा. परंतु शनी देवता आली नाही. आता स्त्रियांचा स्वभाव असा, यावर मी अधिक चर्चा करत नाही. त्यांच्या अंतरंग स्वभावाप्रमाणे तिच्या डोक्यात एकच बसलं, सगळेजण आले पण शनी आला नाही. कोणाच्या डोक्यात बसलं? पार्वतीच्या. असे आपल्या जीवनात अर्धा ग्लासभर दूध मला प्यायला दिलं सांगत नाहीत लोक, अर्धा दिला म्हणतात. पण अर्ध बेटर आहे ही समाधानाची भूमिका नाही. देवाने दिलंय हे पुष्कळ अशी भूमिका नाही, अर्ध दिलंय पण अर्ध होतं ही भूमिका नाही. तिच्या स्त्री स्वभावाप्रमाणे ती निंदा सुरू केली. छाया मार्तंड संभूतं तन्नमामी शनीश्वरम. सूर्यनारायणाला 2 बायका, संध्या आणि छाया. छायेचा पुत्र, कर्णाचा भाऊ, यमाचा भाऊ, तापी नावाच्या नदीचाही भाऊ. असं लिहिला हा नीलवर्ण, छोट्या उंचीचा, पण पायात अपंगत्व असं लिहिला, पण डोळ्यात प्रचंड तेज असं लिहिला. शनी काही आला नाही, तिला राग आला. आता इथे श्लोक सांगतो अभ्यासकांच्यासाठी. षट्कर्णो भिद्यते मंत्रः चतुष्कर्णो स्थिरो भवेत् द्विकर्णस्य मंत्रस्य ब्रह्माप्यंतम न गच्छति. 2 कानातली गोष्ट जग निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवालाही कळत नाही. 4 कानात ती गोष्ट स्थिर राहते, परंतु 6 कानात वार्ता जर गेली तर ती पुन्हा प्रतिबंधात बंद करता येत नाही. न्यायशास्त्रात 2 वार्ता आहेत, तैलबिंदुवत आणि जलबिंदुवत. वार्ता सर्वत्र पसरली आणि स्त्रियांच्या बोलण्यात जगभर ही वार्ता गेली की सगळे आले पण शनी आला नाही. सगळे आले पण शनी आला नाही. शनीला निरोप मिळाला. शनीचं राहणं त्या काळात राक्षस भुवन, आपेगाव, पैठण आणि साष्टे पिंपळगाव या प्रभागात असायचं. आपल्या जे पैठणला टच आहेत त्यांना हे कळेल. जे नांदेड, हिंगोली, पूर्णा, परभणी लांबून आलेत त्यांना हा प्रकार माहिती नाही. त्यामुळे त्यांनी मनपूर्वक शांत ऐकायचं फक्त. शनी तात्काळ आले आणि पार्वतीच्या समोर उभा राहिले. पार्वतीने आता तरी समाधान मानावं की न येणारा आलाय, पण स्वभाव जात नसतो मूलतः. तिला राग आला. आला तर आला म्हणे, पण माझ्या लेकराकडं प्रेमाने पाहतो कुठे. शनी म्हटला, आई मला वरदान असे, मी कुणाकडे पाहायचं नाही. माझ्या डोळ्यातलं तेज बड्या बड्यांना सहन होत नाही. म्हणून शनीला नमस्कार करताना एका साईडला होऊन नमस्कार करावा, समोरासमोर करू नये. शनीचा नाविलाज झाला. शनीनं तेजोनिधी डोळ्यानं गणपतीकडं पाहिलं आणि पुढचा इतिहास ऐका. गणपतीचं तोंड म्हणजे बाळाचं तोंड, लेकराचं तोंड गळून खाली पडलं. तुम्हाला कळतंय ना सगळ्यांना? मधून मधून माना हलवा म्हणजे तुम्ही जिवंत असल्याचं मला बरं वाटेल. श्रोता रिस्पेक्टिव्ह स्टडी करणारा अभ्यासक साक्षेपी पाहिजे. उगी बर्दी प्रवासात भोजनाची कशाला. विठ्ठल विठ्ठल आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. परिणाम असा झाला, गणेशाचं तोंड गळून पडलं आणि आननहीन म्हणजे तोंडाविना धड खाली पडल्यावर आता विलास बापू
पार्वती रडायला लागली. नवसाचं बाळ माझं, आणि त्यातही आता तोंड नाही, काय करावं. इथपर्यंतच कथा मी सांगतो, पुढची 7 दिवस चालेल, बंद करतो. नॉनस्टॉप 7 दिवस सांगता येईल. परंतु मुख्य हेतू असा आहे की कुणावरही शनीची वक्रदृष्टी पडू नये, शनीची चिबट दृष्टी पडू नये, शनीची तिर्यक दृष्टी पडू नये, शनीची आपल्यावर मंगलमय दृष्टी पडावी. शनी वक्री आल्यामुळं कृष्ण परमात्म्यावर चोरीचा आळा आला होता. शनी वक्री आल्यामुळं दाशरथी नंदन रामचंद्र अयोध्याधीश भरताग्रज सीतावल्लभ दुःखाला कारणीभूत ठरला आणि सीतेचं हरण नाशिकातनं रावणाच्या करवी करण्यात आलं. तेही रामचंद्र याच पैठणात, आणि पुढे साष्टे पिंपळगाव राक्षस भुवनला अगस्तीला अभिवादन करायला आले होते. त्याचंही कारण आहे, पुरा महर्षय सर्वे दंडकारण्यवासिनः, पूर्वी याच प्रभागात ऋषींचं राहणं असावयाचं. म्हणूनच पैठण या तीर्थाला काशी इतपत महत्त्व आहे. ब्रह्मवैवर्त पुराण तुम्ही जर काढलं तर पैठणचं महत्त्व, गोदेचं महत्त्व तुम्हाला कळेल. लोकाला रामायण भागवतच फक्त माहिती आहेत, बाकीचे ग्रंथ अजून अवलोकन केलेले नाहीत. आणि ते शिवपुराण एक त्या प्रदीप मिश्रामुळं लोकाला कळायला लागलं आणि लोकही कथा करायला लागले. पण शिवपुराण अतिशय क्रिटिकल, गुंतागुंतीचे, अवघड आहे. पण त्यातून ज्या भूमिका निघाल्यात ना, दिवा लावा, प्रदक्षिणा माला, मुलं होतील, हे साप चुकीचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, बावळट लोक कोणाच्याही नादी लागतात आणि महिलांना फार सवय, याने काही सांगितलं की ऐक, त्याने काही सांगितलं की ऐक, म्हणून कोणाही वेड्यांच्या नादी लागून आपल्या वारकरी पंथ परंपरेला सोडून अन्यत्र प्रवास करू नये अशी तुम्हाला माझी प्रार्थना आहे. यावर तुमची मर्जी. मला पटलं कधी बोलवा, न पटलं तर कधीच बोलू नका, मला आवश्यकता नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय झालं, वेदाची, उपनिषदाची, पुराणाची, संतवाङ्मयाची अर्थ ज्या दृष्टीने लोकांसमोर यायला पाहिजे त्या दृष्टीने न आल्यामुळं ठराविक 10-5 अभंगातच काही बुवांचं आयुष्य समर्पित होत आलंय. त्याच्यावर तेही समाधानीत आणि त्यांचे अनुयायी खुश आहेत. त्यातच त्याला ते ब्रह्मवेत्ता समजतात. श्रोते हो, शनी या देवतेचं राहणं आणि येणं गणेशाला आलिंगन दिलं. त्यामुळं आपल्या पैठणात शनी गणेश मूर्ती नावाचं प्रकरण आहे. आता प्रदक्षिणा मारताना आज उद्या कधीतरी पाया पडा, म्हणजे मीही बोललेलं तुम्हाला प्रॅक्टिकली कळेल. हे झालं थिअरी, करताल ते प्रॅक्टिकली. त्याचबरोबर नाथरायांच्या काळात तर पैठणला महत्त्व होतंच होतं, परंतु शालिवाहन राजाची वस्ती इथं होती आणि इथे रामचंद्र नाईक नावाचे सरदार होते. ते नरहरी सोनारांचे पूर्वज होते. त्याचबरोबर या पैठणातलं गाडेश्वर, तारकेश्वर, सिद्धेश्वर, सोमेश्वर, तो स्तंभ, या काही गोष्टीला विशेष महत्त्व आहे. आणि इथे सूर्य या देवतेची उपासना नाथवंशजांच्याकडे पूर्वी होती. भगवान श्रीहरी 36 वर्ष या परंपरेत सेवा समर्पण करत असत. या पैठणात, या शालिवाहनात, या दक्षिण काशीत जे पंडितांचे धर्मनिर्णय होत होते ते काशीतल्या विद्वानाला शिरसावंद्य मानावे लागत असत. म्हणजे काशीवाल्याचं काही चलत नव्हतं. एडा दरारा या पैठण तीर्थक्षेत्राचा एकेकाळी होता. त्यानंतर शेषाद्री आणि हेमाद्री नावाचे कुशाग्र कारागीर या पैठणात होते. चालुक्य,
राष्ट्रकूट, पांडव, यदुवंश, शेषाद्री आणि हेमाद्री यांनी बांधलेली मंदिरं आजही इंजिनियरला, आय टी क्षेत्रातल्या तत्त्ववेत्याला किंवा तिथे स्थानिक आमदार खासदारांना त्याचं मूल्य कळत नाही. त्याचा परिणाम, त्याची माती, त्याची भूमिका, त्यातलं स्टील, त्यातली नक्षी, त्यातली बुट्टी, उभे किल्ले स्तंभ, आडवे हैदर, पाठथर, चौखडे इत्यादी एवढं अवघड काम आहे. त्याचा करता होता शेषाद्री. तो पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाडा, खानदेश, विदर्भात ज्यांनी काम केलं तो हेमाद्री. हेमाद्रीपासून नाव झालं हेमाडपंथ. कारण आपल्याकडं सवय स्वच्छ नावाला ग्रामीण शब्दात कन्वर्ट करायचं. म्हणजे अंबादास असला की आंब्या म्हणायचं. राधा असलं की राधे म्हणायचं. ही सवय आपल्या लोकांना लागलेली. त्यामुळे त्याचं हेमाडपंथ शब्द गेला आणि दिसेल ते दगडी मंदिर आता लोक म्हणतात हेमाडपंथी आहे. कळतच नाही. म्हणजे वेळं वाकडं जुनं कसं असलं की कुणी पण म्हणावं हेमाडपंथी परंपरेतलं मंदिर नाही आहे, राष्ट्रकूटाचं आहे का चालुक्याचं आहे का यादवाचं आहे. याकरता पुण्यात मंजेरी भालेराव नावाच्या संशोधन विषयाच्या स्वतंत्र डॉक्टरेट विद्यापीठात जसं कॅन्सर, BP, मधुमेहाचे तज्ज्ञ आहेत तसे दगडाचेही तज्ज्ञ आहेत. त्याचं आयुष्य, मर्यादा, कालगणना सांगता येते. दगडं पाहून आयुष्य सांगता येतं एवढे विद्वान आजही भारतात विद्यापीठात आहेत. तो शेषाद्री हेमाद्री या पैठणात असायचा. आणि पुढे मग भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान, वस्ती गोदावरी तीर. आता आलो आपण पैठणातल्या नाथ महाराजांच्या पर्यंत. नाथरायांना पुरुषोत्तमाची परमप्रीती होती. म्हणजे भगवान कृष्णाची, श्रीखंड्याची, विजय पांडुरंगाची. आणि योगायोगानं शनी अमावस्या काल संपली आणि आज पुरुषोत्तम मास आरंभ आहे. सोमेश्वराच्या चरण सानिध्यात सोमनाथानं केलेलं आयोजन, त्यातही नामदेवांचं येणं, आचार्य सर, हा माझ्या जीवनातला अमृत योग आहे. अधिकातला हा दिवस अन्यत्र कुठे न जाता माझी ज्या तीर्थावर, ज्या फडावर, ज्या परंपरेवर नितांत श्रद्धा आहे तर त्यांच्यातली क्रिटिकल वाद जाऊ द्या, मला काही घेणं नाही. नाथ या चरणावर जी श्रद्धा आहे याला माझं त्रिवार अभिवादन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हा हा ठाल. आता मी पुष्कर महाराजांनी निमंत्रण दिलंय ना, तिथे एक वेगळा अभंग घेणार आहे. म्हणजे उभ्या राहिलेल्या टाळकऱ्यांनी जन्मभर ना ऐकलेला अभंग. जन्मभर. तो अभंग असा आहे. धन्य कृष्णा तीर, धन्य औदुंबर, जेथे गुरुवर वसतसे. जनार्दन स्वामींनी परंपरेची कृतज्ञता व्यक्त कशी केली हा माझा त्या दिवशीचा सब्जेक्ट असणार आहे, विषय स्वतंत्र. म्हणजे आजच सांगून देतो तुम्हाला मी. संत प्रकरण नाही, नाम प्रकरण नाही, मागणी नाही, कूट नाही, एकच विषय. लोक कंटाळू, हसू, आनंदी राहू, नाही तर निघून जाऊ, माझा विषय पक्का ठरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आजचा विषय सांगण्याचा हेतू वेगळाच आहे. वैशाखात नरसिंह जयंती असते आणि नरसिंह प्रल्हादा करता अवतीर्ण होतात. त्यामुळं आषाढ मागे ज्येष्ठ, वैशाख आणि असलीला पुरुषोत्तम अधिक. आत नाही, बाहेर नाही, दिवसा नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, अशी 8 हिरण्यकश्यपूनी ब्रह्मदेवाला घातल्यानंतर भगवंतानं चैत्र ते फाल्गुन हे महिने बाजूला ठेवून तिथ्यांचा क्षय असून समुच्चय केलेला एक मलमास निवडला. तो मलमास देवाला शरण गेला की माझ्याकडं मल या शब्दानं लोक येणार नाहीत, त्यामुळे मला जरा चांगलं नाव द्या. जसं पूर्वी
अहमदनगर आता अहिल्यादेवी नगर, पूर्वी औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर, पूर्वी उस्मानाबाद आता धाराशिव, पूर्वी मोमिनाबाद आता अंबेजोगाई. तसं तक्रार केली या महिन्यानं, मलमास म्हटल्यावर माझ्याकडं कोण येईन, घाण अस्वच्छ दरिद्री असं मला म्हणतील. परमेश्वराने दया केली आणि त्याचंच नाव त्या महिन्याला दिलं. त्याचं नाव झालं पुरुषोत्तम मास. आणि त्या पुरुषोत्तम मासात हिरण्यकश्यपूची देवानं वाट लावली. हा 13वा स्वतंत्र महिना काढला होता. म्हणून देवाच्या डोक्याला डोकं लावू नये, देवाच्या चरणाला लावावं. रामेश्वर भट्टाचं हेच झालं. जन्मभर तुकोबाराच्या डोक्याला डोकं लावायचा प्रयत्न केला. त्याच्या लक्षात आलं डोक्याला डोकं लावून चालणार नाही, आता डोकं चरणाला लावलेलं बरं. कळलं तुम्हाला? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आली, म्हणून या करिता रामेश्वरी चरणावर डोकं ठेवलं. आशय संपला. आजचा अभंग जगविख्यात संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. माझं तर प्रामाणिक मत आहे, पैठणकरांनी नामदेवरायांचे अभंग घ्यावेत, तुकोबारायांचे घ्यावेत, चोखोबारायांचे घ्यावेत, सावता महाराजांचे घ्यावेत, माणकोजी महाराजांचे घ्यावेत, देहूकरांनी नामदेवरायांचे घ्यावेत, नामदेवराय वंशजांनी नाथांचे घ्यावेत, सावता महाराजांचे घ्यावेत, बहिणाबाईचे घ्यावेत, मुक्ताबाईचे घ्यावेत, जणाबाईचे घ्यावेत. जग प्रागतिक कुठं चाललं, आपण किती कर्मठतेच्या खाईत अजूनही चप्प्यावालेत हे मला अजून कळत नाही. म्हणजे ब्राह्मणातले कर्मठ आणि वैष्णवातले जुने खोपट यांच्यात परिवर्तनाची जी दिशा अपेक्षित आहे ती दिसत नाही. अजूनही स्त्रीचा अभंग नाही. आणि म्हणताना मात्र सकळासे इथे आहे अधिकार, याती भलत्या नारी नर, आघळ पघळ प्रवचन कीर्तन. पण प्रॅक्टिकली तिच्याकडं पाहण्याचा उच्चतम भाव आपला अजून नाही. हे माझं स्वच्छ स्टेटमेंट आहे. विठाल 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 विठाल. पण त्यांना हे औपनिषदिक वचन कळत नाही की यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. गिरिजा नसती तर नाथराय नसते, आवडी नसती तर तुकोबाराय नसते, राष्ट्रमाता माझी जाऊ नसती तर छत्रपती नसते. स्त्री शक्तीला प्राधान्य, अर्थात तिन्ही पंथीची मान मर्यादा परंपरा राखून चाखून परंपरेला तडा न देता वर्तन करावं आणि तुम्ही मोठ्या अंतःकरणाने तिला स्वीकारावं. पाठीमागे डोळे झाकुनी उभी ती जनी, जनी डोळे झाकुनी उभी शब्दाचा अर्थ आहे मर्यादा, अमर्याद पण नाही. फुगडी खेळताना हातात हात देताना कामऋण उत्पन्न जर झाले तो भोग पिपासा वृद्धिंगत होते आणि मग षडयंत्र वाढतात. मग भोंदू, बाबा, करप्टेड, बलात्कारी, पापी या शब्दानं मीडिया तंत्राला व्हिडिओ क्लिपा व्हायरल होऊन गाजत राहतात. त्यामुळे हातात हात देऊन फुगडी खेळताना आधी तिला नमस्कार करावा. फुगडी खेळताना हातात हात दिल्यावर आपली अंतःकरणात भावना मनाजीला सांगावी, ही माझी लेक आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी आई आहे, ही माझी काकू आहे किंवा ही माझी गुरुस्थानी आहे. कामऋण समाप्त होतात आणि फुगडी झाल्यावर पुन्हा पाया पडावा, आई क्षमा मागतो, तू क्षणाची स्त्री दिसत असली तरी अनंत कालाची भगवती आहेस. व्यापक विचार समाजापर्यंत जाईल. म्हणून कीर्तनकारांचं एज्युकेशन, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डीलिट, डॉक्टरेट, PhD, लॉयर, वेद वेदांत, उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता, लघुप्रस्थानत्रय अपेक्षित आहे येणाऱ्या काळात. परंपरेला तर अभिवादन कराच, मी विरोध करत नाही. पण जे कोणी ज्ञाते असतील तो कुठल्याही धर्मातला, कुठल्याही कुळातला आणि कुठल्याही पंथातला असला तर त्याला आलिंगन देऊन मोठं व्हावं आणि त्यालाही मोठं करावं. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांच्या सारखी ख्यातीन कीर्ती अन्यत्र कुठे दिसत नाही. पाया ज्ञानोबारायांचा, तटबंदीच्या भक्ती स्वरूपाच्या भिंती नामदेवरायांच्या, स्तंभ नावाचा आधार पिलियर खांब शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा, कलशस्थानी जगद्गुरु तुकोबाराय. पण त्या कलशावर फडकणारी जी ध्वजा आहे ती बहिणाई आहे, पाठकांच्या कुळातली, माहेर देवगाव रंगारी.
पण सासरवाडी मात्र शिऊर बंगला. केवढा मोठा अधिकार आहे. तिने परंपरा आपली अशी सांगितली आहे. आता बघा नामदेव महाराज, तुम्ही जुने आहात, हे सगळे जुने आहेत. मागे बसलेले माझे प्रिय महाराज लोक श्रवण करतायत. तुम्ही परंपरेचा अभंग कोणता ऐकला? आदिनाथ गुरु सकळ, बरोबर आहे की नाही? आणि दुसरा आदिनाथ उमा बीज प्रगटले. अजून पुढे काही वेगळं चिंतन आहे. आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. शिवहृदयीचा मंत्रपै आगाध झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेथोनी प्रगट जान गहिनी प्रती. गहिनीने दया केली निवृत्ती नाथा, बालक असता योग रूप. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभय करू ज्ञाने केला. पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेने राघवी विचार ठेविलासी. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, झालेसे प्रसन्न तुकोबासी. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणून बहिणी लाधली से. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय सुद्धा आदिनाथाच्या क्रमात कसे येतात हे डेफिनेटली मांडलं पाहिजे. आता पैठणात परवात बोलणारच आहे मी. हे सगळेजण सांगतात की आमची नारायणाची परंपरा आहे. मी पण सांगतो, पण माझ्या तात्विक भूमिका मात्र विरोधात्मक कार्यवाही करणाऱ्या असतात. म्हणजे रक्तातल्या नात्यातला असू, पुतण्या असू, नाही ते विद्यार्थी असू, तिथे अटॅचमेंट नाही, तिथे सवलत नाही. तिथे भूमिका म्हणजे भूमिकाच मांडायची. नाथराय नारायण ब्रह्मा त्रिदत्तात्रय जनार्दन एकनाथ. अरे हो, पण नारायणच नाथ आहेत ना. याला पुरावा काय? हरिनारायण, कवी नारायण, द्रुमी नारायण, चमस नारायण, करभंजन नारायण. जगाच्या उद्धाराकरता नारायणानंच नवनाथ स्थापन केले. त्या नवनाथाचे मास्टर माइंड दत्तात्रय राष्ट्रपती. त्या परंपरेत नाथराय. परंपरा कोणती? नाथच. शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं लिहितात, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. आता काय करायचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या ज्या भूमिका आहेत ते संशोधनात्मक पद्धतीच्या भूमिका आहेत. आघळ पघळ संसार प्रपंचातली गोष्ट, गाणं, भावगीत, याला आपल्याला वेळच शिल्लक नाही. हे सांगता सांगताच नाकी नव येत आहे. मला जन्मभर अजून अभंगाच्या अर्थसंगती कळत नाहीत, ओव्यांचे अर्थ लागत नाहीत, स्वराबद्दल डिटेक्ट भावना कळत नाही, तालाबद्दल ज्ञात होत नाही. त्यामुळे जे आपल्यालाच कळत नाही इतरांना काय मांडावं. ज्ञानोबा असे लिहितात, जो जाला म्हणे तो काहीच नेणे. म्हणून मी परिपक्व म्हणणं सुद्धा वेड्याचंच लक्षण आहे. मग तो फडावरचा असेल, गडावरचा असेल, मठातला असेल किंवा वंशज असेल, कुणी पण असू देत. जो झाला म्हणे तो काहीच नेणे, आणि जो म्हणतो मला अजून शिकायचं आहे तो काही करेल अशी भूमिका पक्की करावी. आपण एक एक विषय तुमच्यासमोर मांडत आहोत. तुकोबारायांचा अधिकार सर्वश्रेष्ठ. निळोबाराय घनपाठी परंपरेतले विप्र, रामेश्वर भट्ट क्रमपाठी, 14 टाळकऱ्यातले अर्धे विप्र हे ज्ञाते होते. जसं सोनोपंत मामासाहेबांचा कालखंड, स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचा कालखंड, विनायकदादा साखऱ्यांचा कालखंड, तात्या मोडकांचा कालखंड, नाना महाराज साखऱ्यांचा कालखंड, भगवान शास्त्री सोनपेटकर, गोपाळ शास्त्री गोरे, एकनाथ महाराज दिगलूरकर, सद्गुरू धुंडा महाराज दिगलूरकर, यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, हे विप्रच होते. पण ते वेद विद्या उपनिषद ब्रह्मसूत्र यातना अडकता वारकरी संतांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याचा हेतू असा आहे, वाचा बोलू वेद नीतीन करू संती केले. आणि वेदाचा प्रॉब्लेम असा झाला, वेदो अति कृपणू झाला आणि त्रिवर्णाचे काणी लागला. या प्रॉब्लेममुळं त्याचा आयाम आणि व्यापकत्व दिसत नाही. ज्ञानोबारायच्या लक्षात आलं, स्त्री वैश्य चांडालापर्यंत गीत आहे, पण आबार नारी नर यांच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरीची उत्पत्ती करावी लागेल. जगातल्या सगळ्या तत्त्वज्ञानाचा अर्थ गाथेत लिहावा लागेल आणि नामदेवरायांच्या स्वप्नाची परिपूर्तता करावी लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबारायानं चौकडा, अभोगी,
समांतर न्यासाचे वासुदेव नाट बाळसंतोष जुग देव सखा म्हणा भावा म्हणा. अवघे विश्व कृपा करी अवघे विश्व म्हणा कृपा करी ऐसा आसोनी. अरे टाळ वाजवा भजन करा. बोला बोला बोला. देव सखा जरी विश्व किंवा अवघे विश्व कृपा करी. निवरगावकर, मामासाहेब दिवडीकर, गुरुवर्य नथू बाबा, मामा साखरे महाराज. तुम्हाला ज्यांच्या गाथेचा पाठ घ्यायचा आहे तो घ्या. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. परमात्मा कृपा करतो. आता चिंतन करतो, सखा चांगला का मित्र चांगला? माझं म्हणणं मित्र घातक असतो. राजकारण, डेव्हलपमेंट, अपार्टमेंट, शेती, बांध, अर्थसंपत्ती, विजय प्राप्ती, नोकरी, प्रतिबंधात्मक कार्यवाही झाली की मित्रत्व टिकत नाही. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे एक वाक्य बोलायचे, जन्मभर कुणी कोणाचा मित्र नाही, जन्मभर कुणी कोणाचा शत्रू नाही. मला आठवतं, आळंदीला एका ताटात जे जेवले ते आता या काळात एकामेकाला बोलत नाहीत. एक रीत सांगितली कळण्यापुरती तुम्हाला मी. मग सखा चांगला का मित्र चांगला? आचार्य सर, तर सखा असावा. जनाबाई ज्ञानोबराच्या बाबतीत असं म्हणाल्या, महाविष्णूचा अवतार आणि मित्र माझा ज्ञानेश्वर नाही म्हटल्या, बंधू माझा ज्ञानेश्वर नाही म्हटल्या, श्रीगुरु माझा ज्ञानेश्वर नाही म्हटल्या. अंडरलाईन, सखा माझा ज्ञानेश्वर. चला आता भगवद्गीता काढा. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. सख्य महत्वाचे. आमचे नामदेव बुवा माझे गेल्या अनेक वर्षाचे 50-55 वर्षाचे सखा आहेत. सखा आहेत आमचे विलासराव, आमचे आचार्य गुरुजी. हे मित्र गुरुबंधू वगैरे नाहीत, माझे सखा आहेत. सख्याला सुखदुःख कळत असतं. आपण जात नाहीत परप्रांतात, आपला योग येत नाही. परप्रांतात 13 आखाड्यात एक सखी संप्रदाय नावाचा संप्रदाय, त्याचे हरिदास आचार्य आहेत. ते कृष्णासाठी रडतात हो. धाय मोकलून पाण्याच्या धारा त्यांना लागतात. नाचत राहतात, रात्रभर गात राहतात. त्यांना वेळ काळ, ऊन पाऊस, वारा, थंडी, आक्रमण अतिक्रमण, स्नानाची वेळ काही कळत नाही. ते भगवत चिंतन करत रडत राहतात आणि देवाला आळवतात. त्यांना सातत्याने वेड लागतं श्रीहरीचं. त्यांना विचारलं, परमात्मा तुमचा कोण लागतो? आमचा सखा आहे. ही तुमची कोण आहे? ती माझी सखी आहे. सखा आणि सखी या दोन पदाला विशेष महत्त्व आहे. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. एकदा परब्रह्म परमात्मा सखा झाला की जगात ऑलरेडी आपलं होतच असतं. गृहमंत्र्यांनी जर आपल्या नावे पत्र विलास बापूला पैठणात दिलं तर नगरसेवक नगराध्यक्ष मला भेटायला येतील का नाही? पत्रकार काय म्हणणं आहे तुमचं? बोला ना, येतील की नाही? येतीलच. येतील का? येतीलच. येतीलच. सद्गुरू शांत स्वरूप आपल्या गुरुवर्य मारुती बाबांनी जर आपल्याला आलिंगन दिलं तर शिकणारे विद्यार्थी आपल्याला आलिंगन देतील की नाही? देणारच. मास्टर माइंड, ज्येष्ठ व्यक्ती, अभ्यासक, विद्वत वरेण्य, विनम्राणी पंडित किंवा देवत्व ज्याला प्राप्त झालंय तो आपला झाला की त्याचे अनुयायी आपले होत असतात.
मी परवा एक प्रश्न विचारला आमच्या सोपानला, काय नाव रे आपलं कथा करतो साठी, प्रकाश. त्याच्या कथा भगवानगडच्या नारळीत झाल्या. त्याला म्हणलं अरे सगळीकडे तुझ्या कथा सुरू झाल्या, आता चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मोठ्याने जवळ घेतलं ना, दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. कोणत्याही क्षेत्रात कुठेही मोठ्याने कृपा केली की जनसामान्य यद यद आचरती एथ वडील जे जे करीती. आता सगळ्या वडिलांच्या वडिलांचा वडील ब्रह्मांडाचा नायक आहे, त्यांनी जर आलिंगन दिलं तर बाकीचं जग काय करील. देव सखा जरी विश्व अवघे किंवा अवघे विश्व कृपा करी. कृपा करी ऐसा आसोनी अनुभव कासावीस होतो जीव. ऐसा आसोनी अनुभव म्हणजे देव सखा झाल्यावर जग कृपा करतं असा अनुभव असून सुद्धा लोक तसं वागत नाहीत. या कारणामुळे तुकोबाराय म्हणाले कासावीस होतो जीव. याला तुमच्या पाठातलं प्रमाणे किती सांगू तरी म्हणा. किती सांगू अरे भजन म्हणा भजन. शांती ब्रह्मनाथराय शांत स्वरूप प्रतिमा आहे त्यांची, पण ते पण रागावले. काय माय गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मोढा. PSIच्या SP च्या कमरेला रिव्हॉल्वर असतो, पण सारखाच गोळीबार ते करत नाहीत. समाज नियंत्रणाच्या पलीकड गेला तर अश्रुधुळाच्या नळकंड्या फोडतात आणि हवेत गोळीबार करतात. तसं संताकडे शब्दरूपी शस्त्रांचा साठ आहे, रोजच शिव्या देत नाहीत आणि रोज शिव्या देतात ते संत नाहीत. सोपं गणित आहे, सोपं गणित आहे. ऐसा आसोनी अनुभव कासावीस होतो जीव. जीव कासावीस होतो. इथपर्यंत चिंतन आपलं आलं. आता देवासी जतन तयान बाधू शके अग्न. अग्न म्हणजे अग्नी. हे चरित्र कोणाचं? हे प्रल्हादाचं चरित्र आहे. यात नाव तर दिसत नाही पण चरित्र मात्र तेच आहे. तयान बाधू शके अग्न. अग्न म्हणजे अग्नी. हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष 2 भाऊ. हिरण्यकश्यपूला काही मुलं, ल्हाद, आल्हाद, अनुल्हाद आणि प्रल्हाद. त्यातला प्रल्हाद भगवत भक्तीतला परिपक्व हरिभक्त. षंड अमरकाच्या शाळेत त्याला टाकलं, प्रचंड त्रास दिला. श्रीकृष्ण गोविंद हरी मोराय त्यांनी भजन केलं, हत्तीच्या पायाखाली बांधला. ऐका, वाटीभर विष दिले प्रल्हादासी. कयाधू मातेच्या हातानं त्याला स्तनातलं दूध काढून विषप्रयोगही केला, कडे लोट केला तरी मेला नाही. आणि शेवटचा प्रयोग आहे, अग्निकुंडा माझी घातला प्रल्हाद तरी मेला नाही. मग हिरण्यकश्यपूनं त्याची जी बहीण आहे तिचं नाव होलिका, तिला निमंत्रण दिलं. त्या होलिकेनं प्रल्हादाला मांडीवर घेतलं, चहूबाजूनं लाकडं रचली, इंधन टाकलं, अग्निप्रज्वलित केला. होलिका जळाली पण प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. हे चित्रीकरण तुकोबाराने गाथेत लिहिलं. ते म्हणाली देवासी जतन तयान बाधू शके अग्न. देवासी जतन म्हणजे देव ज्याला न्याहाळतो, जतन करतो, त्याचं जगात काही वाकडं होत नाही. एक अर्थ. दुसरा अर्थ, देवाच्या भक्तीला, देवाच्या धर्माचं जो कोणी पालन करतो, धर्म त्याचं पालन करतो. म्हणून देवासी जतन तयान बाधू शक्य अग्न म्हणजे अग्नी. प्रल्हादाचा विजय झाला आणि होलिका हारली. फाल्गुन मासात लोक अजूनही रचतात ती होळी. ती होळी म्हणजे गौऱ्या लाकडं नाही, ते निमित्त आहे. संतांनी असं लिहिलं, देह चतुष्ट्याची रचून या होळी. मन बुद्धी चित्त अहंकार याची होळी लावली पाहिजे, पण लोक आपण प्रॅक्टिकली ती लावतो. दहीहंडी फोडण्याचा हेतू काय? फोडल्यावर शीतल दही आणि शांत लाही कळावं.
तसे या घाटाचं कवच काढलं ब्रह्मतत्व आत आहे हे कळावं, याकरता ही सार्थ चिंतन आहेत. तुका म्हणे हरी आणि प्रल्हादासी यज्ञ करी. यज्ञ म्हणजे प्रयत्न करी. स्तंभातून प्रकट झाले उग्रवीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहम भीषणम भद्रम मृत्युम नमाम्यहम. प्रल्हादाला चाटलं गैनी वासराला चाटावं तसं असंच आमच्या सोमनाथ महाराजांचं, त्यांच्या प्रिय मित्रांचं, त्यांना सहकार्य करणाऱ्या वैष्णवांचं, माता भगिनींचं, पुरुषोत्तम मासात नामयज्ञ करणाऱ्या सज्जनांचं रक्षण श्री हरी पांडुरंग परमात्म्याने करावं अशी भावना व्यक्त करत करत कीर्तनाचा समारोप. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका भानुदास एकना. कीर्तन शांती ब्रह्मनाथरायांच्या पुण्यसलीला गोदावरी गंगेच्या दंडवत स्वामींच्या चरणी समर्पित करून माझ्या आजच्या कीर्तन सेवेला विराम देतो. आपण सगळ्यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक हा नामयज्ञ ठेवलाय, असा चांगला व्हावा अशी भावना व्यक्त करतो आणि मी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.